नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या नीट परीक्षेच्या संदर्भातील आंदोलनात दिवसेंदिवस वेगळं वळण लागत चाललेलं आहे. सरकार अद्यापही या आंदोलकाशी चर्चा करण्यास तयार नाही. 2 दिवस झाले आपण चर्चा करू असं सरकार सांगते, परंतु आंदोलनाचे सर्वेसर्वा अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी आता आम्ही सरकारबरोबर चर्चा करण्यास त्यांच्याकडे जाणार नाही, त्यांनीच आमच्याकडे यावं आणि चर्चा करावी अशी भूमिका घेतलेली आहे. काल सायंकाळी पण जंतर मंतरच्या तिथं थोडा राडा झाला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यावर लाठीमार केला, तर काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याच्या घटना घडली होती. आज महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आणि जवळपास या महाराष्ट्र बंदला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलेलं आहे. धाराशिव शहरात पण व्यापाऱ्यांनी कडेकोट बंद पाळलेला होता. मात्र धाराशिवमध्ये एक अनुचित प्रकार घडला आणि त्या अनुचित प्रकाराचं जोड या बंदला देण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला, पण ही घटना घडली होती. देशपांडे स्टँडजवळ जी धारासून मर्दिनीची कमान आहे त्या तिथं आपापसातल्या भांडणातून 2 गट एकमेकांचं वर चाल करून आले, दगडफेक झाली. पोलिसांना ही घटना कळताच 10 ते 15 मिनिटात मोठी पोलीस कुमक त्या धारासून मर्दिनी कमानीच्या पैसे गेली. दस्तूरखुद जिल्हा पोलीस प्रमुख ऋतू खोकर मॅडम पण तिथं गेल्या आणि अर्ध्या तासात तणाव निवळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या घटनेमुळं काही काळ देशपांडे स्टँड, खाजानगर आणि गणेशनगर भागात तणावपूर्ण असं वातावरण होतं, परंतु पोलिसांनी तणाव लागलीच कमी करण्याचा प्रयत्न केला. धाराशिव जिल्ह्यातील ढोकी, कळब, मासा खंडेश्वरी, येरमाळा या ठिकाणी पण आज कडकडीत बंद पाळण्यात आला आणि काही ठिकाणी रस्ता रोको पण करण्यात आलेला होता. कल जो पुलिसकर्मी लाठी मार रहे थे, आपके भाई भी शामिल थे? हाँ जी, उसमें मेरे भाई भी शामिल थे, लेकिन उनको घर में नहीं घुसने दिया जा रहा है। इसी वजह से मेरे भाई का नाम है सोहन चौपाल, जो जिनकी कल यहाँ पे ड्यूटी लगी थी। और यहाँ पे ड्यूटी लगी थी 20 तारीख के दिन? हाँ जी, 20 तारीख के दिन कल यहाँ पे ड्यूटी लगी। मैं भी आया था साथ में। मुझे एक बात बताइए, कल आपने कुछ वीडियोस देखा होगा जहाँ पर लाठी में कील लगाने की बात सामने आ रही थी। लाठी में कील लगाया गया था, बच्चों के शरीर पर दरार हो गए थे, छेद हो गए मैंने थे। खुद देखा था कि उस डंडे में कील थी। ये जानबूझ के लगाया गया? लगा हुआ? जानबूझ के तो लगाई थी, तभी बिना लगाए तो लगेगी नहीं वो। ये तो बहुत गलत है। गलत है, अब ये चीज तो गलत है। देखो, पुलिस हो चाहे कोई, मेरे हिसाब से पूछ सकता हूँ मैं कि आपके भाई ने भी लगाया था? नहीं, मेरे भाई ने नहीं लगाई थी। उनके पास वो व्हाइट वाला था, तो व्हाइट वाले फाइबर वाला था, उसमें नहीं थी। लेकिन देखो, जो बात है, लाठी तो उन्होंने भी चलाई है। और वो लोग कौन थे जो बिना यूनिफॉर्म के कल वहाँ पर थे? उन्हीं के पास, उन्हीं के डंडों में कील थी। मुझे एक बात बताओ आप, मुझे एक बात देखा, उन्होंने अपना डंडा ऐसे करके, ऐसे मतलब लेग से ऐसे हाइड कर रखा था उन्होंने डंडा, और उसमें कील ऐसे थी, मतलब बैक साइड में ऐसे कील थी, ऐसे निकली हुई थी, ऐसे कील बाहर निकली हुई थी। कील थी, ज्यादा कील बाहर नहीं थी, माइनर से निकल रखी थी, लेकिन वो इतनी थी कि किसी को डंडा लगेगा तो छेद करेगी और खून निकलेगा वहां से उसके।
20 तारखेला जे लाखो विद्यार्थ्यांचं मोहोळ जंतर मंतरवर आणि तिथून ते संसदेवर चाल केलं होतं, त्यावेळेस जी पोलिसांनी अमानुष अशी मारहाण आंदोलकांना केली, अगदी त्यांच्या पोलिसांच्या काट्या होत्या, त्याला खिळे असल्याचं पण अनेकांनी पाहिलं आणि त्याचा मार त्यांनी त्या आंदोलकांना का दिला हे दिसून आलं. त्यात अगदी मुलींनाही पुरुष पोलिसांनी एका मुलीला 5 ते 6 पुरुष पोलिसांनी घेरून तिला मारहाण केल्याच्या घटना पण घडलेल्या आहेत. त्याचा व्हिडिओ आपण यासोबत इथं देत आहोत. तर असं पोलिसांकडून व्हायला नाही पाहिजे होतं. मग या संदर्भात एक रीट याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झालेली आहे. पण सुप्रीम कोर्टानं काल आम्ही व्हिडिओ बघायला आम्हाला वेळ नाही असं बोलून की या याचिकेवर तातडीनं सुनावणी काही सुरू केलेली नाही. आता परत कॉक्रोच जनता पार्टी की जो पक्ष 67 दिवसापूर्वी उभा राहिला आणि त्या पक्षानं लाखोच्या संख्येनं समर्थक जमवून नीट परीक्षेच्या बाबत मोठं आंदोलन केलं, ही बाब तशी कौतुकास्पदच आहे. आता हे आंदोलन किती दिवस चालतं, या आंदोलनाचा शेवट काय होतो याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. जाहीर निषेध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा, केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा, केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी गेल्या 2 अधिवेशनात धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शाळांच्या खोल्यांच्या दुर्दशेविषयी प्रश्न उपस्थित केला होता. आता तो प्रश्न पण मार्गी लागला आहे. त्याचबरोबर गेल्या 2 वर्षापासून त्यांनी धाराशिव येथे केंद्रीय विद्यालय व्हावं अशीही मागणी सभागृहात केली होती. त्यांच्या मागणीला केंद्र सरकारनं जवळपास होकार दिला असून धाराशिव येथे केंद्रीय शाळा लवकरच सुरू होणार आहे. ती केंद्रीय शाळा तिची स्वतःची इमारत राहीपर्यंत कुठं तात्पुरत्या स्वरूपात सुरू करायची आणि ही केंद्रीय शाळा तिच्या मूळ त्यासाठी जागा कुठं पाहिजे यासाठी एक समिती 22 तारखेला धाराशिवला येणार होती, परंतु ती आज 23 तारखेला धाराशिव शहरात आली. त्या कमिटीचं जे राज्याच्या जे रिजनल कार्यालय आहे केंद्रीय शाळांचं रिजनल कार्यालय जे मुंबईत आहे, त्या कार्यालयाचे प्रमुख पाटील, त्याचबरोबर सोलापूर केंद्रीय शाळेचे प्राचार्य राजपूत आणि जोशी आणि भांडूप केंद्रीय शाळेचे प्राचार्य राजपूत यांचं पथक आज धाराशिव शहरात आलं होतं. त्यांनी धाराशिव शहरातील नवीन मल्टीपर्पज शाळेची इमारत पाहिली, तेथील व्यवस्था पाहिली आणि समाधान व्यक्त केल्याचं या पथक आल्यानंतर त्यांच्या स्वागताला गेलेल्या शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सोमनाथ गुरव, अमित उमरे, अमित लाटे, सह्याद्रीराजे निंबाळकर आदींनी सांगितलं आहे. या पथकानं मग 2-3 ठिकाणच्या
ओपन स्पेस पण पाहिल्या आणि त्यातली कोणती जागा निवडायची याचं ते अहवाल मुंबईच्या कार्यालयातून दिल्ली कार्यालयाला पाठवतील आणि त्यानंतर नेमकं कोणती स्थायी स्वरूपासाठी जागा निवडायची याचा निर्णय घेतला जाईल. परंतु येत्या शैक्षणिक वर्षापासून मल्टीपर्पज हायस्कूलच्या इमारतीत केंद्रीय शाळा सुरू होणार हे मात्र निश्चित झालेलं आहे. एकंदरीत खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळं केंद्रीय शाळा सुरू होत आहे. रामकृष्ण हरी माऊली. कालचे बंडी शेगावला ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचा सोहळा मुक्कामाला होता. बंडी शेगाव येथे ज्ञानेश्वराचे बंधू सोपान काकांची पालखी पण काल तिथं आली आणि या दोघा बंधूंची बंधुभेट तिथं बंडी शेगावला गेली. बंडी शेगावच्या या बंधू भेटीच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. त्यांनी दोन्ही बंधूंच्या पालख्याचं दर्शन घेतलं आणि काही काळ वारकऱ्यांबरोबर वेळ पण घालवला होता. तुकाराम महाराजांची पालखी पण काल बोरगावहून पुढं जळगाव येथे मुक्कामाला आली होती आणि आज तिथला मुक्काम आटपून तुकाराम महाराजांची पालखी पण वाखरी येते थोड्याच वेळात पोचणार आहे. आज ज्ञानेश्वर महाराज पालखीचं बाजीराव विहीर या ठिकाणी उभं आणि गोल रिंगण पार पडलं आणि यावेळी मुसळधार असा पाऊस पडला आणि या चिखलात हे रिंगणाचा कार्यक्रम झाला. संपूर्ण उपस्थित वारकरी चिखलात माखून गेल्याचं दृश्य तिथं पाहायला मिळालं. आजच गजानन महाराजांची पालखी ही मोहोळ मंगळवेढा इथं मुक्कामाला येईल आणि तिथून ती पुढं उद्या पंढरपुरात मुक्काम तिचा असेल. उद्या सर्वच पालख्या पंढरपुरात आपल्याला दिसतील आणि परवाच्या आषाढी एकादशीला या पालख्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी सर्व वारकऱ्यांना सोबत मंदिराच्या तिथं येतील. रामकृष्ण हरी माऊली. अरबी आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं महाराष्ट्रातल्या बहुतांशी सर्व भागात जोरात पाऊस चालू आहे. परंतु मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड भागात पावसाचं प्रमाण तसं कमीच आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं अजून पुढं 5 दिवस पाऊस येईलच असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हवामान अभ्यासक पण तेच सांगत आहेत. आज पालघर, मुंबई शहराचा काही भाग आणि उपनगर, ठाणे, भिवंडी, कोकणात मुसळधार अशी पर्जन्यवृष्टी चालू आहे आणि झालेली पण आहे. कोकणातील सर्व नद्या ओसंडून वाहत आहेत आणि अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पालघर जिल्ह्यात परत अजून गेल्या आठवड्यात होती तशीच परिस्थिती पावसानं निर्माण केली असून जनजीवन फार विस्कळीत झालेलं आहे. तिकडं गुजरातमध्ये पण जोरदार पाऊस चालू असल्याचं वृत्त आहे. लवकरच आपल्याही परिसरात जोरदार पाऊस पडावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. आता आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.